हाय हॅलो नमस्ते मैत्रिणींनो. आज माझा हा पहिला ब्लॉग आहे. मी सुरुवात करते. सवय नाही मम्माला ना अजून. मला कशी म्हणते, मम्मी कॅमेरा नीट धर ग, तू किती फोन हलवते, सारखं सारखं नुसतं फोनच हलवते. आता आम्ही निघालोय पालखीच्या दर्शनाला. माझी दोन्ही मुलं खूप छान सुंदर अशी तयार झाली आहेत. एक झाली रखुमाई आणि एक झाला आहे छोटा वारकरी. तर आज आहे माझा पहिला ब्लॉग. चला सुरुवात करूया. म्हटलं ह्या छान सोहळ्याच्या दिवसाच्या निमित्ताने काहीतरी नवीन करून पाहू. कसं काही एक्सपिरियन्स येतं, काहीतरी नवीन अनुभवाला मिळतं आहे, काहीतरी नवीन शिकायला मिळतं आहे. तर विचार केला, हे काही सोडण्याची संधी नाही आहे, काहीतरी करूनच पाहू. माझ्यापेक्षा माझी छोटी मुलगी खूपच जास्त एक्सायटेड होती. आता ही सर्व लोक एकदम एकत्र चालत चालले पालखी सोहळा पाहण्यासाठी. सोहळ्याला जाण्यासाठी गाडी काही जात नाही. आता आम्ही पोचलो चालत सोहळ्याच्या ठिकाणी. सोहळा म्हणजे काय, या रस्त्याने जाते ती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी. म्हटलं चला आपण पण दर्शन घेऊन बघू, आपल्याला पण या निमित्ताने दर्शन मिळेल. पांडुरंगापर्यंत जायला मिळणार नाही, पण इथूनच दर्शन घेऊन समाधान मानू. आणि एक अचानक असा प्रसंग घडला. आम्ही जिथे उभे आहे तिथे नेमकी तो त्यांचा रथ येऊन थांबला. रथमध्ये काय, तर विठू माऊलीची मूर्ती आणि रखुमाई. दूर का नाही, मनात इच्छा असलं की सर्व काही होतं. आम्हाला इथूनच त्यांचे दर्शन मिळाले. आम्ही ज्या ठिकाणी उभे होतो तिथेच हा येऊन नेमका हा रथ थांबला. त्यामुळे आम्हाला त्यांचं जवळून दर्शन घेता आलं. खूप मनाला प्रसन्न वाटलं. असं वाटलं की इथूनच आम्ही विठुमायाला भेटतोय. देवाने हा साक्षात्कार चमत्कारच आम्हाला दिला. असं काही म्हणीधानी पण नव्हतं की हा आमच्या समोरच येऊन थांबला आहे. बराच वेळ झाला हा रथ आमच्या समोरच होता. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे अश्व या ठिकाणी आलेले आहेत. आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांच्या अश्वांचे पण दर्शन झाले. सगळं काही एकाच ठिकाणी पाहायला मिळालं. दूर राहूनही सर्व काही समाधान मिळालं. त्यातच माझ्या छोट्या बाळाला या बैलांना बघण्याचं खूप उत्सुकता वाटतं. तो बोलतो ते बघा कसं म्हणतोय ते. काय पाहिजे की त्याच्याच ते हम्मा आहे, नुसता हम्मा हम्मा ओरडत होता. तो ती ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीची. बराच वेळ झाला पालखी येईना. आता समोर असं वाटत होतं किती वेळ झाला, पण त्याच क्षणीच आम्हाला समोर दिसली ज्ञानेश्वर महाराजांची पालखी. तो क्षण म्हणजे एक अद्भुत चमत्कारच वाटत होता. खूप काही गर्दी, खूप लोकांचे आरडाओरड, पण ते जो क्षण होता तो काही अविस्मरणीय होता. शेवटी का होईना आपण ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन झालेच म्हणा. खूप वेळ वाट बघितली, किमान 2 ते 3 तास. काही क्षण आम्ही तिथे जपले. खूप छान छान फोटोही काढले. त्यातलेच थोडेफार तुमच्यासोबत शेअर करतो आहे. कसा वाटला माझा हा पहिला आणि आजचा ब्लॉग, मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पहिल्यांदा हा ब्लॉग शेअर करते आहे आणि पहिल्यांदाच रेकॉर्डिंग करते. एक आम्हाला दिसली छोटी माऊली. जे काही आता वारकरी रिटर्न जायला निघाले होते, तेवढाच हा सुंदर क्षण आम्हाला जपता आला. हा एवढा छोटासा वारकरी सगळ्यांना जाता जाता बाय बाय करत होता आणि लोकही त्याला खूप आनंदाने बाय बाय करत होती. त्याला पाहून सर्व वारकरी आनंदले. छोटा पांडुरंग जणूभरी. आता आम्ही निघालो परतीच्या रस्त्याला. जाता जाता वाटेत आम्हाला खूप सारे स्टॉल दिसले. या स्टॉलला पाहून लहानपणाची आठवण झाली. त्यातल्या त्यात खेळणीची, भांड्यांची, छोट्या छोट्या वस्तूंची, मुलांच्या खेळणी, पाळणा. मुलांसाठी तिथे खूप काही वस्तू होत्या. त्यात ट्रॅम्पोलिन पण होते. हे दिसलं तर मुलं काही ऐकेनाच. नुसतं रडारड चालू झाली. मम्मी मला खेळायचं आहे, पप्पा मला खेळायचं आहे. पण पप्पा काही रेडी होईना. त्यातल्या त्यात श्रेयांशला गाड्यांचं खूप हौस. नुसतं गाडी 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 करत असतो. तो आता पप्पांच्या मागे लागला आहे, पप्पा मला गाडी हवे. पण गाडी काही पप्पा घ्यायला तयार नाही. आता करायचं तरी काय. पुढे चला बघूया काय करतोय. तेवढ्यात आम्ही तिथे निघता घरी आलो तर काय सरप्राईज, श्रेयांसाठी खूप साऱ्या गाड्या त्याच्या पप्पांनी घेतल्या. मुलगा काय ऐके ना. शेवटी पप्पाला काही चैन पडेना. 1 नाही 2 नाही, पप्पाने तब्बल त्याला 5 गाड्या घेऊन दिल्या. त्याचा तो आनंद बघून मनाला एवढं समाधान वाटलं काय सांगू. त्या निरागस चेहऱ्यावर जे काही हसू आलं ते काही कमीच. त्याच्या पुढे त्याला चॉकलेटही नको ना बिस्किटही नको, नुसतं पाहिजे होतं गाड्या. तो जो आनंद होता तो अस्मरणीय.
चला मग भेटूया पुन्हा परत एकदा नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू.